मेहुणबारे पोलीस स्टेशनकडून वाहनांच्या बॅटऱ्या चोरी करणारा शफिक यास अटक करून मुद्देमाल जप्त केला। दुसरा आरोपी हमीद फरार। 13 ऑगस्ट 2024 रोजी फिर्यादी राहुल विश्वास पाटील राहणार बहाड तालुका चाळीसगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 235/2024 BNS कलम 303 प्रमाणे अज्ञात आरोपिताविरुद्ध त्यांचे व इतर साक्षीदार यांच्या वाहनांच्या एकूण 10 वेगवेगळ्या कंपनीच्या बॅटऱ्या चोरी गेल्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून सदरचा गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत जळगाव पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर व सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांनी योग्य त्या मार्गदर्शनपर सूचना दिलेल्या होत्या। नमूद गुन्ह्याचा सखोल तपास करून गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेऊन चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याकामी प्रभारी सहाय्यक पोलीस अधिकारी प्रवीण दातरे यांचे सूचनांप्रमाणे एक तपास पथक तयार करण्यात आले होते। सदर पथकातील अधिकारी PSI सुहास आव्हाड व स्टाफ पोलीस हेड कॉन्स्टेबल गोकुळ सोनवणे, सचिन निकम, निलेश लोहार, राकेश काळे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यांचा सखोल तपास करून उघडकीस आणून सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी शेख शफिक शेख सलीम राहणार नटराज थिएटर जवळ भाभानगर धुळे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता गुन्ह्यात वापरलेली हुंडाई कंपनीची ॲक्सिडेंट कार देखील सदर गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आली आहे। सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हमीद उर्फ नाट्या अन्सारी राहणार धुळेचा शोध घेतला असता तो फरार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत। सदर आरोपी मिळून आल्यास परिसरातील आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। नमूद गुन्ह्यातील अटक आरोपी हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर धुळे व परिसरातील चोरीचे गुन्हे दाखल आहेत। सदर गुन्ह्याचा अधिक तपास मेहुणबारे पोलीस स्टेशन करीत आहे। मेहुणबारे पोलीस स्टेशनकडून परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की नागरिकांनी आपली वाहने रोडच्या कडेला लावून न ठेवता ती सुरक्षित स्थळी पार्क करून योग्य ती खबरदारी घ्यावी, जेणेकरून आपल्या मालमत्तेची चोरी होऊन नुकसान होणार नाही, असे आवाहन मेहुणबारे पोलिसांनी केले आहे। बहाड येथून नुकत्याच अजून काही वाहनांच्या बॅटरी चोरी गेलेल्या आहेत, त्याही लवकरच शोध होऊ असे पोलिसांनी सांगितले आहे। ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल, चाळीसगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.